भाऊ सरकारने बजेट घोषित केलंय आणि सरकारने बजेट घोषित केलंय आणि या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात योजनेचा पाऊस पडलाय. आता जे विरोधी पक्ष नेते ते म्हणतात खिशात नाही बाणा आणि बाजीराव म्हणा अंबादास दानवे म्हणतात. काय म्हणतात? बजेटच्या सभागृहात मी देखील उपस्थित होतो. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा लेख म्हणजे लाडकी बहिणा, लेख लाडकी, लाडका भाऊ, शेतकऱ्यांकरता सोयाबीन कापसाला अनुदान, हे अशा प्रकारचं शेतकऱ्यांना पगार, अशा प्रकारचं चित्र आपण आजपर्यंत कधी पाहिलं नाही. सोलर पंप मागेल त्याला दिला जाणार, MSCBच्या बिलातून त्याला वाचवलं जाणार, असे कधी झाले नाही. अंबादास दानवे असो का आणखी कोणी असो, ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा ज्यांच्या सरकारबद्दल जळफळाट आहे, आमच्या सरकारने किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आमचं हे काम करून यापूर्वी दाखवलेलं आहे. जर आमच्या खिशात दाना नसेल तर त्या दानवेला म्हणा तुझ्या संभाजीनगरमध्ये 1 जुलैनंतर किती बायांच्या खात्यात पैसे पडतात ते पाय म्हणा, मग तो काय ओपिनियन ते आम्हाला कळव. पैसे पडल्यानंतर जे आता शेतकऱ्याला मदत जाहीर झाली, ही तातडीनं आता मदत शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात झाली. या संदर्भात पैसे शेतकऱ्यांना पडून राहिलेले, मागचं पगार लोकांना पडून राहिलेला आहे. हे सगळं असताना ह्या लोकांच्या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. यांना माहिती आहे आता हे इतकं मोठं चांगलं बजेट झालं, यांचं दुकान लंब लागणार आहे. खरं तर भाजप आणि शिवसेनेच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे यांचे 14-15 खासदार आले. आमचे का 5-6 खासदार पडले नसते ना, तर काँग्रेसला पण अवकात कळले असते का दानवेला पण अवकात कळले असते. विधानसभा निवडणूक समोर आहे म्हणून लाडकी बहीण आणि लाडके भाऊ यांना दिसतंय असं सुप्रिया सुळे म्हणतात. सुप्रिया सुळे ताई त्या अब्जोपती आहेत, करोडपती आहेत. त्यांना लाडक्या बहिणीची मदत काय करणार आहे. आणि भाजप शिवसेना सरकारने मागच्या 5 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली म्हणत नाही. आणि आता इथेही भाजप सेनेचं सरकार आहे, इथंही मुख्यमंत्री लाडकी बहिणा राबवून राहिलेलो आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन आता मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना देखील चालू केली, ज्याच्यामध्ये 60 वर्षाच्या वर जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्ताच्या ठिकाणी जाताना सगळा त्याला विनामूल्य त्याला जाता येणार आहे. त्याच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे, त्याच्या नाश्त्याची व्यवस्था होणार आहे. त्याच्यामुळं केवळ महिला हा विषय नाही, तर सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प तो आमचा जाहीर झालेला आहे. काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रीच्या चेहऱ्याच्या वादन सुरू असताना आता महायुतीमध्येही सुरू झालेले आपण बघितलं की राष्ट्रवादीने आता अजित पवार हेच मुख्यमंत्र्यांचे दावेदार आहे असं दावा केला आहे. अजित पवार साहेब मुख्यमंत्र्यांच्या दावेदार असतील हा त्यांच्या पक्षातला विषय आहे. पण आजच्या तारखेला येणाऱ्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर करूनच लढवल्या जाणार आहे, हे आम्ही ठामपणे सांगतो. भाजपा, शिवसेना आणि अजितदादांचा पक्ष आणि जे मित्रपक्ष असतील हे सगळे जण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका, आणि हे मी नाही सांगितलेलं, हे यापूर्वी अमित शहानी सांगितलं, यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे, यापूर्वी देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पुढचा चेहरा हा आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहे.